आता बाबा ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरीवरची प्रवचन सुरू झाली. पहिला दिवस होता ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिला दिवस प्रवचनाचा संपला. प्रवचनाचा दिवस संपल्यानंतर दासोपंत स्वामी आपल्या रूमवर जाऊन अगदी निवांतपणे राहिला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी प्रवचनाला येऊन बसला. ओवी होती ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. दासोपंत स्वामींना वाटलं असेल एकाच अभंगावर अजून 2 कीर्तन आहेत की काय, एकाच ओवीवर अजून दुसरं प्रवचन आहे की काय. म्हणून दासोपंत स्वामी दुसऱ्या दिवसाचं सुद्धा प्रवचन ऐकले आणि परत रूम मध्ये जाऊन चिंतन करू लागले. तिसऱ्या दिवशी दासोपंत स्वामी समोर येऊन बसतात. पण नाथबाबांनी ओवी निवडली ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. 15 दिवस एका ओवीवर प्रवचन झालं. 15 दिवसानंतर दासोपंत स्वामी नाथबाबांना म्हणतात अजून किती दिवस एका ओवीवर प्रवचन चालणार आहे. त्यावेळेला नाथबाबांनी सांगितलं मरेपर्यंत जरी एक ओवी सोडवण्याचा प्रयत्न केला तर सुटणार नाही, एवढं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. म्हणून महाराज ज्ञानोबरायांनी एका ओवीमध्ये जीव ओतून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलेला आहे.